पद्धतीचं भगवान परमात्म्यांनी काय दिलेलं आहे, सूचना दिली एक प्रकारची, नाही सिग्नलच दिलंय, डेंजर सिग्नल बरं का. अत्यंत वाईट गोष्ट आहे ही. ज्ञानोबारांनी एक दृष्टांत दिलाय तिथं, जवळपास सगळ्या मंडळीला तो दृष्टांत माहिती आहे. देवाने सांगितलेलं आहे, सत्याचा भोकसा काढिला आत असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुढविला जगी इही. ओवी किती सुंदर आहे पहा. दृष्टांतच आहे, सादृश्य दोन दृष्टांत आहेत. दोन्ही दृष्टांत वेगळ्या वेगळ्या कारणाकरता दिलेले आहेत. इथं दंभा करता दिला आणि दुसरा जो दिलाय वासुरुवाचा भोकसा, हा तत्व समन्वयात सूत्रार्थ संबंधाने तत्वमसी महावाक्यातील बोधार्था करता दिलेला दृष्टांत आहे. पुढे विठाला आता हे पुढचं माझं वाक्य किती मंडळीला समजलं हे माहिती नाही, पण इथं परीक्षक पाटील महाराज आहेत बरं का. गंमत अशी आहे, दोन दृष्टांत आहेत, सारखेच दृष्टांत आहेत, दृष्टांतात काही फरक नाहीये. एक घेतो आणि एक दाखवतो, असा अंतर आहे त्याच्यात. काय दंभे करू भक्ती सुख दाऊ जना, दंभे करू भक्ती सुख दाऊ जना, दाखवतो आणि घेतो. दाखवतो हा दंभ आणि घेतो ते ओरिजिनल, ते संपूर्ण समर्पण. त्याचा अर्थ असा ज्ञानोबाराने दिलेला दृष्टांत मला सांगायचा आहे. ज्ञानोबारा सांगतात, सत्याचा भोकसा काढिला, हा दंभा करता दिलेला दृष्टांत. दुसरा दृष्टांत दिलेला आहे, वासुरुवाचा भोकसा, गायी पुढे ठेवून जैसा उगाणा घेती क्षीररसा. काय क्षीररसा बुद्धिवंत, हा घेतो आणि हा दाखवतो. दाखवणारे जास्त आहेत, घेणारे अत्यंत कमी आहेत. किती कमी आहेत? महाराजांनी सांगितलं, विरळायसा तुका त्याशी लोटांगणी. म्हणून दंभ पोसणारे माणसं आहेत आणि दंभामुळे त्याच्यात आत अहंकार असतो, हे पक्क आहे. आता या ओवीचा जर विचार केला ना, ज्याच्याकडे उपासना बल नाही ना, त्याच्या जीवनातली ही विशेष गोष्ट आहे, विचित्र गोष्ट आहे बरं. ही विचित्र गोष्ट आहे, विशेष नाही, विचित्र गोष्ट आहे. महाराज सांगतात, सत्याचा भोकसा काढिला. दृष्टांत आहे, साधा दृष्टांत आहे, अगदी सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे. ज्ञानोबा सांगतात, गाईचं वासरू मेलं किंवा म्हशीचं वासरू मेलं, त्यातली त्यात म्हशीचं म्हणा गाईचं म्हणण्यापेक्षा. कारण म्हशीत आणि गायमध्ये बुद्धिमत्तेत जरा फरक असतो. गाय जरा बुद्धी, आणि त्या गायीतही सुद्धा दोन प्रकार आहेत, एक संकरित गाय आणि एक गावरान गाय. गावरान गायमध्ये दोन घटक आहेत, शक्ती आणि बुद्धी. किती गायमध्ये किती गायच्या दुधात दोन घटक आहेत, एक शक्ती आहे आणि दुसरा बुद्धी पण आहे. म्हणून गावरान गायचं दूध पिणारा मनुष्य तो शक्तिमान होतोच, तो बुद्धिमान आहे. संकरित गाय आहे, त्या संकरित गायीमध्ये हे दोन्ही घटक नाही येत, शक्ती नाही, जास्त पिलं तर संडास लागते. संकरित गायचं दूध.
आणि जगदीश महाराज ह्या गायकांना जर पाजलं ना 8 दिवस तर बेसूर होतात. 8 दिवस पाजा, फक्त सारखा 8 दिवस पाजायचं सलग. तुम्ही नक्की 100% बेसूर होणार बा, त्याच्यात विवादच नाही अजिबात. सगळे म्हणजे बुद्धी गेली आणि शक्ती गेली अशी जी गाय ती म्हणजे संकरित गाय. पण गायचं गावरान गायचं जर बघितलं तर गावरान गायमध्ये काय आहे, बुद्धी आणि शक्ती या दोन्ही घटक आहेत. आता त्यापेक्षा म्हशीचं दृष्टांत घेतलेला बरं, म्हणून त्याच्यात काय असतं, शक्ती असते पण बुद्धी नसते. म्हणून तुम्ही पहा कोल्हापूरला पोरं जातात की नाही आपल्या इकडून, तिकडून फक्त ताकद घेऊन येतात. बुद्धी नावाचा प्रकार गुडघ्यात घसरलेला असतो, इथून इथपर्यंत जातो. किती अंतर आहे पाहना. इथलं डोकं कुठे गेलं, इथं गेलं. त्याचं काय कारण, काही नाही, म्हशीच्या दुधाचा परिणाम आहे तो. म्हणून म्हशीचं पारडून मेलं आणि मेल्यानंतर तो जो शेतकरी आहे तो म्हणतो आता काय करावं. ब्राह्मणाला विचारतो काय करायचं, काय नाही म्हटले, याला फाडायचं. डोकेबाज कोण असतो, कारण हा म्हशीचं दूध पिलेला असतो. त्यामुळे त्याला हा सांगतो याला फाडायचं, त्याच्यात काहीतरी काढाकुटा काहीतरी भर आणि त्याला शिवून काढ. म्हशीला काही कळत नाही, तिच्या पुढे ठेवलं की ती दूध देते, तू घे. असं करू, हो कर म्हटले. सत्याचा भोकसा काढिला आत असत्य तृणकुटा, असत्य असलेला तृणकुटा आत भरला आणि ते गाय पुढे ठेवलं. काय, गाय पुढे ठेवलं. आता गाय पुढे वासुराचा भोकसा गाय पुढे. ही आता ही गोष्ट हे अर्धा दृष्टांत दंभ करताय, एका ओवीचा दृष्टांत दंभ करताय. ज्ञानोबा सांगतात तो दंभू रूढविला जगी इही. तो दंभ कोणी रूढवला, इही. इही शब्दाला जास्त महत्व आहे. इही म्हणजे कोणी, एषः कामः एषः क्रोधः. आलं का लक्षात. ह्या कामाने आणि क्रोधाने जगामध्ये तो रूढ केला. रूढ काय केला, रूढ केला. म्हणून दुष्टाचार, अनाचार, भ्रष्टाचार हाच सहचार होऊन बसला. विठाला अर्थात रूढवणं शब्दाचा अर्थ हेच बरोबर आहे असं समज. रूढवणं म्हणजे हेच बरोबर आहे. आणि आता सध्या काय झालं, हेच बरोबर आहे असंच जास्त चालेल. हेच बरोबर आहे, हे बरोबर नाही. आता हे कोण आणि हे कोण हे वेगळे मोजून दाखवायचं असलं तर तुम्ही खाजगीमध्ये भेटा, मी मोजून दाखवेन. रूढवणे शब्दाचा अर्थ हेच बरोबर आहे अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीचं ज्ञान, अशा पद्धतीची संपादना सगळीकडे होऊन बसलेली आहे. म्हणून ते काय तुकाराम महाराजांचा अवतार, ते जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज त्यांनीच केलं. इथपर्यंत दंभाला रूढवलं. कोणाला, दंभाला रूढवलं. आणि त्या दंभांतर्गत काम असतो, क्रोध असतो, मद असतो, दंभ काय मत्सर असतो. आणि म्हणून ही मंडळी मत्सर काय करतात त्याचं कारण दंभ असतो. ही मंडळी अनैसर्गिक कामामध्ये पडलेले असतात. काय अनैसर्गिक, माझा शब्द कळणारच नाही बऱ्याच जणाला. अनैसर्गिक कामामध्ये पडलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, या दोन गोष्टी. आणि हे झालं कशामुळं, तर उपासना बल नाही. आणि उपासनेचं बल ज्यांच्याकडे, त्यांनी आपल्या संपत्तीला इथं लावलं. कुठं, इथं लावलं. हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराजांना हे सगळं उभा करून दिलं. असा एक थोर वारकरी संप्रदायाचा उपासक व्यक्ती म्हणजे आमचे सिद्धू शेठ, ज्यांनी त्यांची पुण्यतिथी एरवी घर संसार बायको पोरं केली असती तर केली असती किंवा नसती केली, पण इथं जी वैभवात होते ती झाली नसती. विठाला उपासना बल अत्यंत महत्वाचं आहे.
आणि या उपासना बलालाच भक्ती शब्दाचा प्रयोग, सेवा शब्दाचा प्रयोग असा केला जातो. म्हणून भक्तीला महत्व जिथं आहे, जिथं उपासनेला महत्व आहे, जिथं देवाला एक होऊन दोन करून उपभोगता येतं, अशा प्रकारची जी विशेषता आहे ना, ती या वारकरी संप्रदायाचं धोरण आहे. कुठं कोणाचं धोरण आहे? वारकरी संप्रदायाचं धोरण. म्हणून अभंग जो घेतलाय आपण याच स्वरूपाचा आहे. या अभंगाचा भाव व्याभिचारी स्त्रीचं रूपक आहे. या अभंगामध्ये कशाचं रूपक आहे? व्याभिचारी स्त्रीचं रूप. एरवी जर बघितलं तर व्याभिचार हा अत्यंत विचित्र आहे. व्याभिचार हा कनिष्ठ आहे. व्याभिचारासारखं पाप नाही. काय व्याभिचारासारखं पाप नाही, पण लक्षण करताना थोडस फक्त लक्षणार्थाने बघायचं, म्हणजे मग आपल्याला हा व्याभिचार उचित, योग्य आणि अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा कसा आहे हे लक्षात येईल. विठाला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा. आपला पती आपल्या पतीला सोडून परपुरुषाशी संबंध करणं म्हणजे व्याभिचार. लक्षण एवढंच आहे त्याचं, याच्यापेक्षा काय फार वेगळं नाही. मग ते शरीराने, मनाने आणि बुद्धीने. कसा आहे तो? शरीराने, मनाने आणि बुद्धीने असा तो व्याभिचार. आता इतकं सगळं बारीक बघत राहण्यात आपल्याला वेळ कमी आहे. आपलं जेवण तयार झालेलं आहे. मला उशीर झाला त्याचं कारण मी सुद्धा भ्रमात होतो. 9 वाजले असं वाटत होतं मला, आणि 10 वाजता जायचं आपल्याला. हो, यांनी सांगितलं 10 वाजले, झोपला का काय? बाळकृष्ण महाराज. मी म्हटलं आलो आलो 5 मिनिटात आलो. हो, नंतर म्हटलं किती मिनिटात येतं? म्हटलं 20 मिनिटात आलो. आलो 20 मिनिटात. मी विठाला आपल्या पतीला सोडून वेगळा असलेला जो त्याच्याबरोबर रथ होणं याला म्हणतात व्याभिचार. आता हा व्याभिचार कोणाला चांगला वाटतो? व्यवहारामध्ये हा व्याभिचार कोणाला तरी चांगला वाटतो का? हो, पण हा व्याभिचार करण्याकरता, म्हणजे हा व्याभिचार करण्याकरता आणि हा व्याभिचार करण्याकरता महाराज सांगतात धैर्य लागतं. काय लागतं? धैर्य. हो, महाराज सांगतात परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीश. हो, ज्या बाईला आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषाशी संबंधित व्हावंसं वाटतं, तिनं अगोदरच आपलं मुंडकं आपल्या हातात घ्यावं. एवढीच इथं म्हणजे मुंडकं कापल्यावर तिला व्याभिचार करता येणार नाही. धैर्य सांगायचे. काय सांगायचे? धैर्य. हो, ते वृत्ती करावी लागते अर्थाची. म्हणून धैर्य लागतं. एवढं धैर्य. जसं आपलं मुंडकं कापून आपल्या हातात घ्यावं आणि मग निघावं. महाराज काही वेळेला म्हणतात ना, आम्ही आहे ना, हो, आमच्या बायकोचं कुंकू पुसून निघालेलो आहोत, तुम्ही काय काळजी करू नका. हे जसं आहे ना तसं इथल्या बाबतीमध्ये धैर्य लागतं बरं का. आणि धैर्य संपन्नता हो, ही निर्माण होण्याकरता सगळ्या आणि या गुणांची आवश्यकता असते. त्याला म्हणतात हो, अगोदर सांगितलेले आपण अभयम, सत्व, संशित, या सगळ्या गुणांची बरं का. ते किती गुण आहेत, हे सगळे जर गुण गोळा केले ना तर 50 भरतात. किती? 50. आणि या 50 गुणाला 50 म्हणजे उपलक्षणात आहे 50, असे अजूनही असू शकतात. धैर्य संपन्नता प्राप्त होण्याकरता, भक्तीच्या धैर्याकरता एवढी शक्ती लागते तर आणि तर भक्ती, नाहीतर भक्ती नावाची गोष्ट अजिबात नाहीये. श्री संत जगद्गुरु तुकोबाराने इथं थोडं रूपक केलेलं आहे व्याभिचारी स्त्रीचं. व्याभिचार वाईटच आहे. पाहता इथं कसं काय महाराजांनी काय केलं? महाराजांचं सैद्धांतिक तत्वस्पर्शी बोलणं असतं. हे पहिलं. आता महाराजांचे 4000 अभंग आपल्याला उपलब्ध आहेत. सगळे अभंग जर बघितले तर 16, 17, 18 हजार अभंग आहेत. म्हणजे तुम्ही 16, 17, 18 का म्हटले? 16 असतील, 17 असतील, नाही तर 18 असतील.
असं गृहीत धरा सगळ्या संतांचे मिळून, असं माझं मत आहे बरं का. तुम्ही एवढे कसे काय सांगितले तुम्ही कमी, एवढे कसे काय जास्त, मग ते असतील कमी जास्त तुम्ही करून घ्या सगळे. बिरबलाला जर विचारलं, बिरबल आपने राज्यों में कौवे कितने हैं? इतने क्यों? बोले ज्यादा हुआ था. बोले बाहर के मेहमान आ गए. असं गृहीत धरायचं. अर्थात एवढे अभंग आहेत, या सगळ्या अभंगांच्या मध्ये अनेक दृष्टांत आहेत, अनेक विषय सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा त्यामध्ये तत्वस्पर्श हा कुठल्या अभंगात नाही असं नाही, कुठल्या ओवीत नाही असं नाही. दृष्टांताचाही अभंग, दृष्टांताचाही ओवी, दृष्टांताचा श्लोक, तत्वस्पर्श हा संतांचा स्वभाव आहे. विठाला एक साधा विषय, दान हा विषय घेतला महाराजांनी, लगेच तत्वस्पर्श. दाता तोची एक जाणा नारायण, तत्वस्पर्श आहे की नाही? हो. हर एक अभंग घ्या, हर एक ओवी घ्या, तत्वस्पर्श. या तत्वस्पर्श सैद्धांतिक भाव हा अभंगाचा स्थिर स्वभाव आहे. काय स्थिर स्वभाव आहे? संतांच्या अंतःकरणातून, संतांच्या वाणीतून जे निघालं ते प्रतिभानुभूती संपन्नतेतून निघालेलं असल्यामुळे, प्रतिभानुभूती संपन्नता म्हणजे तत्वस्पर्श. आणि ज्ञानोबारांनी याच दृष्टीनं बोलले, वाचे बर्वे कवित्व, हे बर्व बी आहे, वाचे बर्वे कवित्व, आणि कवित्वी आणि रसिकत्वे रससंपन्न आहे, कवित्व आहे आणि तत्वस्पर्शी आहे. असं जे वाङ्मय ते संपूर्ण संतांचं वाङ्मय असते. ते सुद्धा महाराजांनी लक्षण करताना किंवा सैद्धांतिक भाव प्रतिपादन करताना तुका म्हणे, तुम्ही भयभीत नारी. आपल्याला म्हटलं, कोणाला? आपल्याला सगळ्याला बरं का. हो, भयभीत नारी कैसी संग सरी तुम्हा आम्हा. हो, पारमार्थिक माणूस आणि संसारिक माणूस याच्यात किती अंतर आहे असं जर कोणी विचारलं ना, तर ब्रह्म आणि शब्दस्पर्श विषय याच्यात जो अंतर आहे ना, तोच अंतर संत किंवा ब्रह्मज्ञानी भक्त आणि संसारिक यांच्यात अंतर. काय किती अंतर आहे? जमीन आसमान कमीच पडतो. जमीन आसमान, जमीन आसमान, जमीन आसमान, जमीन आसमान काय फरक? अहो हे पृथ्वी आप तेज वायू आकाश, हा अंतरच मोजता येत नाही, इतका अंतर आहे. हा नरकातला आहे आणि ते स्वर्गाला लाथ मारणार आहे. विठाला नेहमी संतांच्या तत्वस्पर्शाच्या सैद्धांतिक भावाने बघायचं असतं. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्याला बोलताना बोलतात, तुका म्हणे तुम्ही भयभीत तुका म्हणे
सांसारिक माणसाचा आणि पारमार्थिक माणसाचा अंतर, त्याची मित्रता नसते, होऊ शकत नाही का? समान सिले व्यसनशु सख्य, ही गोष्ट आहे. हा नरकात पचलेला आहे. कुठं? हा म्हणजे मी. आणि संत कुठे आहेत? हो तिथं. आलं का लक्षात? म्हणून त्यांच्याने आपला अंतर एवढा मोठा आहे, एवढा मोठा अंतर. कैसी संगसरी तुम्हा ज्ञानवराने आपल्याकरता बोलताना असा शब्द प्रयोग केलाय, काय कुव पंखीची किडे चिळसे घेते. ते अंतरण येणं ती बापुडी म्हणून आगत्य. म्हणून किती अंतर हे अंतर नियनती, म्हणून किती अंतर हे लक्षात आले. काय पूव पंखीची किडे चिळसी घेती. जगणं त्यातलंय, वागणं त्यातलंय, हो राहणं त्यातलंय, आनंद घेणं त्यातलंय. आणि त्याच्यात आनंद नाही हे गेल्यानंतरही कळत नाही, इतकं त्यातलंय. म्हणून हे अत्यंत कनिष्ठ दर्जाचं कैसी संग सरी तुम्हा आम्हा, याला धैर्य लागतं. धैर्य. धैर्य शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की या सगळ्या गुणांनी संपन्न युक्त होणं, अभयम, विवेक, वैराग्य वगैरे या सगळ्या गोष्टींनी संपन्न होणं. आणि याही पलीकडे महाराज सांगतात, वारकरी संप्रदायामध्ये जे भक्तीचं सुख उपभोगलं जातं ना, ते केवळ अज्ञान अवस्थेत राहून नाही. कसं? अज्ञान अवस्थेत राहून. अज्ञान म्हटलं की संपत्ती आणि अज्ञान याचा अन्योन्य संबंध आहे. काय? अज्ञान आणि संपत्ती, अज्ञान आणि विषय, अज्ञान आणि वैभव, विषयातलं अन्योन्य संबंध आहे यातला. बरं का? किती? जे जे संपत्ती करता, जे जे लोक बिगर गंध लावलेले आणि गंध लावलेले तडफडतात ना, ते सगळेच्या सगळे अगदी. हो इथे कुठे येतं? काय पंखीची इथंच, हे ध्यानात ठेवा. इथून बाहेर निघणं लय अवघड आहे. विठाला श्रीसंत ज्ञानोबाराणी, श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराणी धैर्य सांगितलं. कैसी संग, तुम्ही भयभीत आहात, तुम्ही काहीही टाकू शकत नाही. आणि आमच्याकडे यायचंय ना तुम्हाला, तर तुम्हाला सूचना आहे आमची, जोरी तुम्हा मागिलाची येऊच नका आमच्याकडे तुम्ही, नाही तर मग तुम्ही आमच्या भानगडीतच पडू नका. का? तुम्ही असे लबाड आहे की नाही? काय खायचं एक, पाहायचं एक, दाखवायचं एक, करायचं एक, या सगळ्या गोष्टी येतात संसारिक माणसामध्ये. बरं का? हे सगळं संसारिकाचं लक्षण आहे. आणि जो जो गंध लावलेला आणि कंबर बांधलेला सुद्धा असेल आणि तो याच्यात असेल ना, तो हाच आहे, पक्का लक्षात ठेवायचं. विठाला संग सरी तुम्हा. महाराज सांगतात, भक्ती करता
हे लागतं. म्हणजे काय, हो हा नवरा सोडला, हा नवरा टाकला, या नवऱ्याला हो टाकलं म्हणजे पूर्ण टाकलं का, याच्याकरता आमचा एक शब्द आहे, ते पुढे सांगणार आहे, त्याच्या अगोदर तो शब्द सांगतो. हे सगळं आहे पण बाधित अनुवृत्ती नाही. हा नवरा कसा आहे, बाधित अनुवृत्ती नाही. कसा आहे, बाधित अनुवृत्ती नाही. हा नवरा, हे विषय, हे सगळं जग कसं आहे, बाधित अनुवृत्ती नाही. कसं आहे, बाधित अनुवृत्ती नाही. आमच्याकडं नाहीच असं नाही, पण बाधित अनुवृत्ती नाही हा शब्द कळण्याकरता बाधाचं लक्षण कळावं लागतं पहिल्यांदा. विठाला म्हणून भक्ती करता लागणारं जे धैर्य ते ज्ञानापर्यंतच्या साधनेला संपन्न होतं आणि मगच त्याला ते उपभोगता येतं भक्तिसुख. अन्यथा भक्तिसुख उपभोगता येत नाही. आपण नेहमी प्रमाण म्हणतो देवाचे याचा आडे आळवावे. अर्थ काय नेमका अर्थ काय, देवाचे या चाडे शब्दाचा अर्थ काय, परिपूर्ण ज्ञान संपन्न होऊन देहासक्ती आणि जगत आसक्ती संपूर्ण समाप्त झालेली आहे ज्याची ना, तोच देवाच्या इच्छेनं देवाचं भजन करू शकतो, देवाच्या इच्छेप्रमाणे देवाचं भजन करू शकतो. एरवी अज्ञानी मनुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे भक्ती करूच शकत नाही. विठाला हे असं म्हटलं मग आम्ही गंजवावं का नाही, माळ करावं की नाही, करा ना, सगळं करा, पण याच्याकरता करा, हा उद्देश तरी ठेवा निदान. म्हणून तर महाराजांनी सांगितलं कैशी संगसारी तुम्ही जर उद्देश ठेवला तर कुठेतरी आमच्या संगतीकडे येण्याकरता तुम्ही काय झाले, थोडे फार प्रवृत्त झाले असा त्याचा अर्थ, थोडे फार बरं का. हो, पण हे करताना माणसाचा अहंकारच भयंकर येतो. करिता तीर्थाटने नित्य आणि ते ज्ञाने अभिमाने वाढत करिता, हे साधनच आहे ना ते एक यांच्याकडे अहंकाराची. तीर्थयात्रा, हल्ली तीर्थयात्रा मंडळी जास्त करायला लागलीत लोक बरं का. त्याचं कारण तीर्थयात्रेला नेणारी मंडळी पण आपली आहेत. महाराजांनी तर मोठी काढली होती, मला त्यांनी आमंत्रण दिलं नाही तर मी त्यांच्या बरोबर जाणार होतो, पण फुकट आहे. अर्थात आपल्याला धैर्य संपन्न व्हायचंय, भयभीत नाही राहायचं. याच्याकरता या सगळ्या कुठपर्यंत सांगितलं मी, ज्ञानापर्यंतची साधना आहे. कुठली, ज्ञान. अज्ञानामध्ये भक्ती करता येत. महाराजांनी त्याचा संबंध सांगितलाय. अज्ञानाची भक्ती इच्छिती, त्याच्यात काही ठेवलंच नाही विचाराला, पक्का सांगून टाकलं. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्तीच. म्हणून जो अज्ञानी मनुष्य तो देवाच्या इच्छेप्रमाणे भजन करू शकत नाही. भजनाकरता धैर्य लागतं, त्याच्यात हा नवरा टाकावा लागतो आणि तिथपर्यंत जावं लागतं. त्याच्याकरता या सगळ्या साधना येतात. संपूर्ण परमार्थाचं रूप म्हणजे हा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की मी येणार, माझ्या मनात अगोदरच होतं. कधी अगोदरच होतं बरं का. अगोदर माणसाच्या मनात असावं लागतं. अगोदर जर नसेल ना तर मनातलं नंतर करता येत नसतं. मनात असेल तरच करता येतं. शेवटी मनात असणं जरुरीचं आहे. महाराज सांगतात की मी येणार. माझ्या जीवनामध्ये हा पक्का विश्वास ठरवला होता अगोदरच की आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे केवळ प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीचाच उपभोग घ्यायचा. काय करायचं, प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीचाच उपभोग घ्यायचा. आणि याकरता काय करावं लागतं हे मला माहिती होतं. हे मी अगोदर माझ्या मनात जतन करून ठेवलं आणि नंतर ते करायचंय. त्याच्या अगोदर काय केलं, महाराज पहिल्या चरणामध्ये राहिलो मनोनी राहिलो मनोनी
कशा करता? केवळ निरतिशय केवळ प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीच्या उपभोगा करता मी हे केलं. मरणाही आधी, हो मरणाही आधी. पहिला मरण शब्द आहे ना प्राकृतिक मृत्यू करता वापरलेला आहे, मरणाही आधी. आणि दुसरा जो राहिला पुढचा आहे ना मरण शब्द, हा पारमार्थिक मृत्यूला उद्देशून वापरलेला आहे. मरणाही आधी राहिलो मरोनी. पहिलं मरण, पहिला शब्द या शरीराच्या मृत्यू करताय. जे सगळेच मरतो आपण, हो सगळेच मरतो बरं का. या मृत्यूचं चिंतन 8व्या अध्यायात खूप सुंदर सांगितले. या मृत्यूचं चिंतन 12:15. वा, मालकाचा आदेश जरुरीचा असतो. विठाला विठाला विठाला. या प्राकृतिक मृत्यूचं चिंतन सर्वत्र आलेले, किंबहुना या मरणाला सुधारण्याकरताच संपूर्ण वाङ्मय असं म्हटलं तर हरकत नाही. सगळीकडे याचं चिंतन केलेलं आहे. मरणाही आधी अगोदरचं मरण. कसं मरण आहे? आपलं जे मरण आहे का नाही, हो ते मराठीमध्ये सांगतो मी अगोदर, नंतर देवाचा श्लोक सांगतो. अगोदरचं जे आपलं जे मरण आहे नेहमीचं ना, ते कसं आहे तर पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन बुद्धी चित्त अहंकार, आणि यामध्ये आत्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा शब्द प्रयोग. काय करायचा? हा द्वैती लोकांचा शब्द प्रयोग आहे बरं का. जीवात्मा असा जो प्रयोग आहे तो द्वैती लोकांचा आहे, पण तो शब्द अत्यंत महत्वाचा आणि जरुरीचा आहे. जीवात्मा या शरीरातून बाहेर पडणं, काय काय एवढ्या गोष्टी बरं का. मारुती बाबा, ते मारुती बाबा हे आपल्याला इथं मारुती बाबा आजच्या दिवसा करतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 15 मन बुद्धी चित्त अहंकार, 19 आणि त्यामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब जीवात्मा. हे सगळंच्या सगळं याच्यातून बाहेर पडतं. सगळं हे सगळं बरं का. आता प्रतिबिंब म्हणजे काय? आत्मा सगळीकडेच आहे, ब्रह्म सगळीकडेच आहे, फक्त अंतःकरण इथून बाहेर निघतं, त्याच्यात प्रतिबिंब असतं. त्याला जीवात्मा शब्दाचा प्रयोग केला जातो. सगळ्यात सोपी गोष्ट वेदांत आहे बरं का, पण त्याच्याकडे कोणी बघत नाही, तो भाग निराळा आहे. विठाला विठाला. हे बाहेर पडणं याला मरण म्हणतात. आपलं प्राकृतिक मरण सगळ्यांचं असंच असतं, याच्यात काहीही विवाद नाही. तुम्ही मी सगळे जे मरणार आहेत की नाही, विषय कुत्र सुद्धा असंच, मांजर सुद्धा असंच, किडा मुंगी डास असंच, त्याच्यात काही बदल नाही. का? हे सगळं त्याच्यात आहे. काय? सगळं आहे त्याच्यामध्ये. या शरीरात जेवढं आहे ना तेवढंच सगळ्या शरीरामध्ये आहे. ज्ञानोबांनी लय शब्द भारी वापरला, ते जीवजंतुशी ते आपल्याला उद्देशून वापरलाय, पण तो सगळीकडे लावायचा. त्याच्याप्रमाणे आपण आहेत असं गृहीत धरायचं आपण बरं का. म्हणून मी एक कोण आहे अहंकार, बेटा त्या किड्यातून तुझ्यात काही फरक नाही, त्याच्याकडे तुझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे आहे की नाही. तुझी जरा जाडी मोठी आहे त्याची जाडी लहान आहे, एवढंच आहे. नाही तर आहे काय? किडा मकोडा म्हणजे काय आहे काय दुसरं? त्याला करता येत नाही म्हणून ते भक्ती करीत नाही, तुला करता येत असून करीत नाही, तू डबल अपराधी आहे त्याच्यापेक्षा. करता येत नाही म्हणून करीत नाहीत, आणि बुवा लोक करत असून सुद्धा करीत नाहीत, हा एक जास्त विशेष आहे. परत विठाला विठाला. प्राकृतिक मृत्यू हा काय? प्राकृतिक सगळ्यांचा मृत्यू सारखाच होतो, याच्यात काही विवाद नाही. आपण काय आपला फक्त मरणाचा जाळण्या फिरण्याचा सगळा पुरण्याचा सोहळा होतो एवढंच, नाही तर बाकी काही विशेष नाही, काही नाही विशेष. याच्यात रक्तमांस हाड आहे, त्याच्यात रक्तमांस हाड आहे, याच्यात डोळे आहेत, त्याच्यात डोळे आहेत, याच्यात नाक आहे, त्याच्यात नाक आहे. आपल्यापेक्षा त्यांचं नाक जोरात आहे, उलट आपल्यापेक्षा तोंड त्यांचं जोरात. समजा भुंग्याचं उदाहरण घ्या. हे ऋण महाराजांनी जाणून बुजून तो
खूप सुंदर विषय महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. ऐक नाही त्याच्याकडं किती सुंदर तोंड आहे, किती सुंदर नाक आहे त्याचं. मकरंद आपल्याला कळतो का? आपल्याला सेवन करता येतो का? नाही ना. आपल्यापेक्षा चांगलं आहे उलट त्यांचं. आपल्याला करता येतंय तरी करीत नाही. कळत नाही म्हणून करीत नाही, कळून सुद्धा करीत नाहीत. हा पाप आपला विषय हा. अर्थात मृत्यू सगळ्याचा सारखा आहे, त्याच्यात काहीही नवल नाही. म्हणून मरण आहे तो मृत्यू येण्याच्या अगोदर मी मरून राहिलो. हा मृत्यू कसा आहे? देवाने सांगताना असं सांगितलेलं आहे, शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशया. अत्यंत उत्तम सुटसुटीत मरण सांगणारा श्लोक, अत्यंत उत्तम बरं का, सरळ आहे. भगवान सांगतात शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. जरासा अन्वय पदच्छेद बघितला म्हणजे चांगला लक्षात येतो श्लोक. यच्च अपि उत्क्रामती ही ईश्वर. आता याचा अन्वय करायचा. यत ईश्वर उत्क्रामती ही. यत ईश्वर, यत म्हणजे जो असेल तो, जो म्हणजे जीवात्मा शब्दाचा प्रयोग बरं का. इथं ईश्वर का वापरला? ईश्वर याच्या करता वापरला की या सगळ्या वस्तूचा मालक आहे असं आपण समजतो. आहे की नाही मारुती? आपण समजतो की नाही? डोळ्याचा मालक मी, कानाचा मालक मी, हाताचा मालक मी. महाराजांनी ही तर गोष्ट सांगताना सांगितलं. महाराज म्हणतात पाय डोळे म्हणता माझे, त्याचा अर्थ मालकी समजतो. म्हणून देवाने शब्द प्रयोग किती सुंदर केला. ईश्वर. ईश्वर म्हणजे ईश्वर नाही बरं का, देवार्थाचा शब्द नाही. हा इथं जीवात्मा शब्दाचा अर्थ आहे. ईश्वर शब्दाचा प्रयोग जीवात्म्याला केलेला आहे, म्हणजे आपल्याला केलेला आहे, म्हणजे जीवाला केलेला आहे. यात ईश्वर उत्क्रामती, मरणाच्या वेळेला असा त्याचा अर्थ. यत ईश्वर जो हा याचा मालक समजतो, मालक नाहीत वास्तविक पाहता आपण. ही गोष्ट सांगताना महाराजांचं प्रमाण आपल्याला आठवतं. पाय डोळे म्हणता हे आपलं म्हणजे चांगले असताना हे आपले नाही येत, आणि जातात तेव्हा तर आपले नाहीतच म्हणूनच जातात. पण चांगले असताना सुद्धा आपण जे पहा म्हणून सांगितलं ते पाहतात का डोळे? प्रदक्षिणेला निघालाय बेस्ट पैकी. कुठं प्रदक्षिणेला निघालाय. सिनेमाचं पोस्टर काय बघायचं कारण आहे त्याला? आहे की नाही? हो, आता पोस्टर नाही राहिले, मोबाईल. मी पहाटे जमल तेव्हा प्रदक्षिणा करतो. त्याचं कारण असं की सकाळ झाली की इतकी गर्दी वाढती, प्रदक्षिणेत गेल्यावर जिवंत परत येईल की नाही याची भीती वाटते आळंदीमध्ये. म्हणून पहाटे कोणी नसताना सकाळीच मोबाईल बघत चाललेले असतात. चहा प्यायला त्या येवलेच्या त्या स्टॉलच्या तिथे एक जण चालला, थेट त्या यालाच जाऊन धडकला. ते चहाचं बशावर तिथंच जाऊन धडकला. माणसाने धरलं त्याला, कारण मोबाईल बघ. ज्ञानोबाराय बघायचं, आपल्याला ज्ञानोबाराय बघायला इथं पाठवले, देव बघायला आपण ते बघत नाहीत. कारण असतानाही चांगले ते आपलं ऐकत नाहीत म्हणून आपले नाहीत. आणि गेल्या जातातच 40ला तर जातातच, चष्मा लागतोच आपल्याला, हे की नाही? पाय त्यांनी कसं मग याचा अर्थ या सगळ्याचा आपण मालक समजतो तो ईश्वर. यत ईश्वर जो ईश्वर मालक उत्क्रामतीही मरणाच्या वेळेला. हो, एतान ग्रहित्वा संयात. एतान शब्दाचा प्रयोग या सगळ्या करता केलेला आहे. सगळ्या करता म्हणजे पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि त्यामध्ये असलेला हा जो जीवात्मा तो एतान ग्रहित्वा संयाती. एतान म्हणजे या सगळ्यांना घेऊन काय करतो? बाहेर पडतो. यत शरीरम अवाप्नोति. जे शरीर मिळन
त्या शरीरात जातो. जन्म आणि मृत्यू दोन्ही गोष्टी एका अभंगात सांगता, एका श्लोकात सांगताना देवाने सांगितले. यत ईश्वर उत्क्रामती एतान गृहीत्वा संयाती, इथून निघून जातो, संयाती निघतो. आणि काय होतं, यत शरीरमावक, जे शरीर मिळतं ना तिथं जाऊन पोहोचतो. कसं, याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. वायु आशयात गंधान इव, अन्वयाने बोललेलं, परत पदच्छेद करायची गरजच पडत नाही. वायु आशयात, आशयात शब्दाचा अर्थ आपलं जे ठिकाण आहे ना, म्हणजे शरीर रूपी ठिकाण, याच्यातून जीवात्मा कसा जातो त्याच्याकरता दृष्टांत दिलाय. सुगंध राहतो फुलामध्ये, सुगंध कुठं राहतो, फुलामध्ये. वारा येतो आणि त्या सुगंधाला घेऊन जसा जातो तसा हा जीवात्मा याच्यातून या सगळ्यांना घेऊन जातो. एतान गृहीत्वा संयाती यत शरीरम अवाप्नोती, तिथं याला म्हणायचं प्राकृतिक मृत्यू. याला काय म्हणायचं, प्राकृतिक मृत्यू. मुक्त न होता झालेला मरण, मुक्त न होता, भजन न करता, सत्कर्म न करता, काहीही चांगलं न करता, दान धर्म न देता, हे मरण. आणि दान धर्म दिला आणि ब्रह्मज्ञान झालं नाही तरी असंच मरण. दान धर्म दिलं आणि ब्रह्मज्ञान झालं नाही तर तरी सुद्धा असंच मरण आहे बरं का. पण मरणात फरक होतो थोडासा. इथं यातना अधिक होतात दान धर्म वगैरे काही न करणाऱ्याला, आणि दान धर्म करणाऱ्याला यातना कमी होतात. विठाला विठाला दानामध्ये कितीतरी प्रकार आहेत. काही ज्ञानदान करतात, काही संपत्ती दान. आपल्या भारताचे रत्न टाटा किती दान केले. आपल्यात काय दान होते, पंगत दिली तर बुवावर वजन टाकतो, पंगत देतो, ते जाऊ द्या. गंध लावला तरी बुवावर वजन टाकतो. अरे गंध तुझ्या करता लावलास मूर्खा, तू का बुवावर वजन टाकायला लावलास का. आता एक स्टाईल झाली, स्टायलिस्ट वारकरी, स्टायलिस्ट वारकरी बरं का हल्ली आहे. हो, भावता सात्विकतेचं. आमच्या या पुणे परिसरातली जे मंडळी आहेत का नाही, हो, ते सुशिक्षित बोकडं भावता आणतात निराळा वारकऱ्याचा. पताकच काय घेतील, खाली इजारून वर पताक. बावळाटा तुला कळतंय का, तू इजार घालून आलायस पताक घेऊन, म्हणजे परत म्हणजे बुवावर वजन टाकाय करता बरं का. गण लावतो तू तुझ्या करताय का दुसऱ्या करताय, तुझ्या करताय. वजन टाकायला उपयोग नाही करायचा, यालाच दंभ म्हणतात बर का. बसा विठाला विठाला विठाला. अर्थात गंमत आहे बघा ही, काय गंमत आहे. गंध लावला, दान दिलं, धर्म दिला आणि सुसाई अशा प्रकारचा मृत्यू होतो त्याचा. सुसाई सुंदर चांगला मृत्यू, चांगला अतिशय उत्तम. आता सध्या उत्तरायण चालू, या तिथीला मृत्यू झाला याचा अर्थ उत्तरायणामध्ये मृत्यू झाला. बळजबरीनं मृत्यू काय उत्तरायणापर्यंत थांबले नव्हते. हे पुण्य आहे आणि हे पुण्य जरुरीचं आहे. आणि हे पुण्य जर जरुरीचं असेल, बरं आता काय चालू आहे, अमावस्येकडे रवाट चालू, चंद्र आहे. उद्या कधी आहे, आजच आहे का, उद्या आजच आहे, आजच आहे. उत्तरायणातली पहिलीच अमावस्या आहे मला वाटतं. उत्तरायण या 4-8 दिवसातच कधीतरी लागले, 4-2 दिवसात असं लागले काहीतरी. हा जो पुण्याचा संचय आहे ना, हा अतिशय महत्वाचा आहे. दान धर्माने वजन याच्याकरता मी सांगत, एक पंक्तीला एवढं वजन टाकायचं काय कारण, तुझ्या करता केलंस तू अन्नदान. पुढच्या वर्षी पंगत बंद का, माझं नाव लयच बारीक आलं. देऊ नको ना, मर ना तिकडं, लय देव हरीचे लाल देणार आहेत काय की नाही. याचा अर्थ असा आहे, मरण हे ज्ञानाच्या अगोदरच हे मरण आहे. मरण आहे याच्याकरता मी सांगत होतो की असं मरण होतं कसं. यतीश्वर उत्क्रामती ही एतान गृहीत्वा संयाती यत शरीरम अवाप्नोती. कसं उदाहरण देताना खूप सुंदर दिलंय. भगवान सांगतात वायुर्गंधानी वाशयात, वायु आशयात गंधान इव. वायू जसा फुलातला सुगंध घेऊन जातो की नाही तसा हा
आता गंमत इथं उदाहरणार्थ परत सिद्धांतामध्ये अजून काही विचार करण्याची खूप गरज असते, पण एकच विचार सांगतो की या वायूला ही जडता आहे आणि सुगंधाला ही जडता आहे. दृष्टांत, वायू ही जड आहे आणि सुगंध ही निसर्ग आहे, एवढीच गोष्ट आहे त्याच्यात. काय, वायू ही जड आहे, सुगंध ही जड आहे. इथं जीवात्मा चेतन आहे आणि इंद्रिय जड आहेत. इंद्रिय कसे आहेत, जड आहेत आणि जीवात्मा कसा आहे, चेतन आहे. का, चेतनाच्या संयोगाने निर्माण झालेला तो चेतन. पण तो चेतन असलेला जीवात्मा या सगळ्याला ओढून घेऊन जातो. बर, त्याला त्या वाऱ्यालाही कळत नाही, सुगंधालाही कळत नाही. जीवात्म्याला कळतं की नाही, कळतं की नाही. हो, जन्माला आलो, 50 वर्ष झाली, एवढं टाळ वाजवला, विचारसागर वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, आता तरी मुक्त व्हायचा विचार करावा की नाही, करावं की नाही. आपण करायलाच पाहिजे. अजूनही कळत नाही, याच्यापेक्षा काय जडता असू शकते दुसरी, काय जडता आहे. बाकीच्या लोकांचं सोडून द्या, आपल्या करणाऱ्या लोकांचं. माझं मी सांगतो, माझं बोल. आता तरी उद्धाराची दिशा, आता तरी उद्धाराकरता प्रयत्न, आता तरी अजूनही नाही. याचा अर्थ इतकी जडता. म्हणून तर महाराजांना सांगितलं, उद्धरिले जडमूड. त्यातलीच हे सगळी विठाला विठाला. आहे हा प्राकृतिक मृत्यू हा सगळ्यांचा सारखा होतो, याच्यात काही विवाद नाही. पण पारमार्थिक मृत्यू कसा होतो, तर पारमार्थिक मृत्यू होण्याकरता एक ताकद लागते, ताकद. आणि ती ताकद आहे उपासनेची. कोणची ताकद आहे, उपासनेची ताकद. अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं. ते उपासनेने कर्माने होतं. वारकरी संप्रदायामध्ये कर्म उपासना हे नाम परकता किंवा नामच हे कर्म उपासना परक अशा स्वरूपाने असं घनघोर नामचिंतन करावं. दुसऱ्याला कळावं याच्याकरता नाही करावं. हो, आता एक निघाले ते बटन, बटन घेऊन फिरतात इकडे तिकडे. घरात बसून कर ना बटन, दुसऱ्याला दाखवलं कसं, हा सुद्धा दंभ आहे, गचाळ आहे हा परमार्थ. बरोबर नाही येतो. बटन दाखव तुम्ही दुसऱ्याला, म्हणजे गोवर वजन टाकायचा कार्यक्रम. काही जणांनी माळच केली 12 याची 22, हा गळ्यात हातात घालायचे. लोक दिसले की हात वाढायला सुरुवात. दुसऱ्याला दाखवणार आणि तू मुक्त होणार आहेस का. हे मारुती बुवा आणि मी वर्ग मित्र आहे की नाही. ते पहिल्या भेटीला मला म्हटले, तू चहा वगैरे हॉटेलवर घेत असतो का. म्हटलं मला सगळं चालतं, तुम्ही काळजीच करू नका. विद्यापीठासमोर आम्ही एका वर्गात होतो. तुम्ही पूर्ण केलं का, पण नाही का. मी केलं पूर्ण. ते पूर्ण करून परत बनारस युनिव्हर्सिटीच्या शास्त्री परीक्षा दिल्या मी, परत BA केलं मी. म्हणजे साहित्याने केलं, ते काढलं. हा नाही, आम्ही बरोबर होतोच ना शाळेत. शाळेत म्हणजे कॉलेजला बरं का, शाळेत म्हणजे तुम्ही म्हणता पहिलीला. ते विद्यापीठात नोकरीला होते आणि नोकरी करत असताना जिज्ञासालाही मोठी माणसाची, खूप जिज्ञासा मोठी पूर्वीपासून. अर्थात दुसऱ्याला दाखवण्याकरता नाही, मग आपल्या उद्धार कच्चून. मग कसं करावं, हा शब्द नगरी शब्द आहे. कच्चून, कच्चून करावा, जप करावा, तप करावा, अंतःकरण शुद्धी करता देवपूजा करावी. त्या देवासमोर रडावं की माझं अंतःकरण मलविक्षेप जाऊ द्या. हे कर्मपरक उपासना परक आहे. आणि हे झालं ना की मग मात्र श्री गुरुवा पैसा भेटेची की. आता आमचे पाटील महाराज आहेत इथं, ते तत्वज्ञानाचे सखोल अभ्यासक आहेत. ज्ञानोबारांनी एक ओवी लिहिली. त्या ओवीचा अर्थ सांगतो मी. ज्ञानोबारांनी सांगितलं, ऐशी कर्मसाम्य दशा जेठ होय विरेशा. कर्मसाम्य दशा शब्दाचा अर्थ असा की संपूर्ण कर्माची साम्य अवस्था, कर्माची साम्य अवस्था. हे केव्हा आहे, ज्या वेळेला मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा अनुभव येतो, त्यावेळेला कर्मसाम्य दशा हा शब्दाचा प्रयोग आहे. बुवा भेटला, माळ घातली, कर्मसाम्य दशा नाही. गुरु भेटले, उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा, तरी नाही. मग
गुरु तेव्हाच भेटले जेव्हा आत्मज्ञान. या ओव्यांचे अर्थ इतके सोपे नसतात पहा, खरंच नसतात. अजून काहीच आकलीचा तारा किती तोडला तर एक एक ओवी बी ध्यानात येत नाही, आमच्या अर्धी बी येत नाही कधी. अजून मी तर प्रयत्न करतोय. मला तर इतकं मोठं वाईट वाटतं की इतक्या वर्षे वाया घालवले हे संसार भानगडी हे करता करता हे वाचायला, आणि हे वाचूनही कळत नाही कशा करता कळत नाही, का कळत नाही हेच कळत नाही अजून. एवढं जटिल आणि अवघड आहे. मला उलगडा झाला ही साम्य दशा शब्दाचा, कर्माची, कर्म म्हटले अगोदर, पण साम्य अवस्था, साम्य दशा याचा अर्थ काय? ब्रह्मज्ञान पूर्ती, ब्रह्मज्ञान स्थिती, ज्ञानाच्या द्वारा संपूर्ण पदार्थाच्या ठिकाणी त्याची बाधित अनुक्ती भाव निर्माण झाला पाहिजे. बाध शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठान अवशिष्टत्वम बाधत्वम. ना प्रतिष्ठितयोर बाध किंतु मिथ्यात्व निश्चय. अशा प्रकारची जी अवस्था त्यावेळेला याला कर्म साम्य दशा म्हणायचं ना. हा जो मृत्यू आहे ना हा पारमार्थिक मृत्यू म्हणजे काय? ज्या वेळेला गुरु त्वमेव साक्षात ब्रह्माशीत असा उपदेश करतात तो ग्रहण करण्याचं धैर्य, ताकद या संपूर्ण गोष्टींना मिळते. आणि ज्या वेळेला मी ब्रह्मा या अशा स्वरूपाच्या अवस्थेला प्राप्त होतो ना त्यावेळेला हो हे खऱ्या अर्थाने कर्म साम्य दशा म्हणायचं. आणि मग तेच श्री गुरु पैसा, आणि तिथून श्री गुरु कळायला सुरुवात होतात ध्यानात. हे आता जे आपण गुरु 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 हे गुरु गुरु नुसतं गुरु गुरु फिरणे. तिथे हे गुरु कुठे? ज्ञानोबा आहे तिथे, जगद्गुरु तुकोबा आहे तिथे, हो जोग महाराज तिथे आहेत, दादा महाराज साखरे तिथे आहेत, कंदारकर महाराज तिथे आहेत, दुंडा महाराज, हे सगळी मोठी मंडळी आहेत ना, संत आहेत हे बरं, हे संत आहेत आणि हे तिथे आहेत तिथं. म्हणून जगद्गुरु श्री संत ज्ञानोबाराने सांगितलं आहे श्री कर्म साम्य जे होय विरेशा. कोणाला म्हटले? अर्जुनाला विरेशा शब्दाचा प्रयोग केला. केव्हा? इथंच का विरेशा शब्दाचा प्रयोग केला? दुसऱ्याही शब्दाचा प्रयोग करता आला असता. याला वीरता लागते, वीरता, आणि त्यालाच धैर्य शब्दाचा प्रयोग केला. वीराकडेच धैर्य असतं, कोणाकडे धैर्य नसतं. मागे देव बोललेच ना बोलता बोलता, त्याचं भाष्यही ज्ञानोबारांनी केलं. काय अर्जुनाला देव शिवी देतात, विठाला विठाला नपुंसक म्हटलेत. नपुंसक काय? नपुंसक अर्थाचा शब्द आहे. हे शिवी द्या इथं का विरेश? त्याचं कारण आहे धैर्य संपन्नता ही परिपूर्ण ज्ञानाचं अधिकरण झालेला जो तो वीर. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे. तुका म्हणे आम्ही बळी, काय तुका म्हणे नाही काल्याचा आपण कंठी धरला कृष्णवनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनी का. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, वीर गाढ. हो अर्थात वीर आणि गाढे वीर, तसे वीर नाहीत. म्हणून तर वीरेशा शब्दाचा प्रयोग आहे की तिथं आत्मज्ञान प्राप्ती संपूर्ण देहादी पदार्थाच्या ठिकाणी बाधितानुक्ती भाव निर्माण होऊन मी जीव आत्मा नाही तर मी केवळ आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी देव आहे अशा स्वरूपाला प्राप्त होणं हे भक्तीला धैर्य लागतं. कोणतं धैर्य लागतं? भक्तीला धैर्य लागतं. हे धैर्य आणि ही जी धीरता आहे ना ही संसारिकात नाही. देहासक्ती आहे, कामासक्ती आहे, विषयासक्ती आहे, संपत्तीची आसक्ती, त्या सगळ्या आसक्तीला युक्त आहेत. म्हणून तो महाराजांनी शब्द प्रयोग केला. तुका म्हणे तुम्ही भयभीत, हो भयभीत नारी, पण आमच्या करता आमच्यासारखी वीरता, आमच्यासारखी विशेषता, आमच्यासारखा पतिव्रतापणा तुमच्यात येणं अत्यंत अवघड आहे. म्हणून तर बोलता बोलता श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मरणाही आधी राहिलो, आता मी मरून राहिलो, पूर्ण मेलो. म्हणजे जीव आत्मा शरीर आदी समग्र जगत आदी पदार्थ पूर्ण बाधित अनुक्ती भाव निर्माण झाला. यालाच ज्ञान लक्षणात्मक मृत्यू असं म्हटलं जातं. आणि या संपन्नतेना, हो या संपन्नतेच्या अगोदर मी
माझ्या मनात जे होतं का नाही ते म्हणून तर महाराज म्हणतात मग केले मनी मग केव्हा ज्ञानोत्तर कालामध्ये काय केलं आता ते दुसऱ्या चरणात आता तुम्ही असते किंवा ही भक्ती नवल आहे म्हणून आता तुम्ही पहा आमोचे नवल नका बोलू नका वेचू बोल वाया घेण तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसी संग सरी तुम्हा अशा प्रकारचं ज्यांचं जीवन अत्यंत उत्तम त्या हरिभक्त परायण मराठी महाराज शेठ नाही म्हणायचं महाराज तिथे शेठ शब्द लिहिलाय पण ते खऱ्या अर्थाने सिद्धू शेठ सिद्धू दला ध जोडायचा परत आणि सिद्धू सिद्धू म्हणजे सिद्ध सिद्ध म्हणजे ज्ञानपूर्ण समर्पण भक्तिभावाने युक्त अशा प्रकारचं त्यांना दोन चिरंजीव एक आहेत सुभाष महाराज आणि दुसरे आहेत महादेव महाराज महादेव महाराज आणि सुभाष महाराज हे दोघंही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हरिभक्त पारायण आमचे मित्र शिंदे बाबा यांच्या बाळकृष्ण महाराजांच्या पाठीमागे तेवढेच उभे आहेत जेवढे वादक गायक रमेश महाराज सगळी मंडळी उभी आहेत तेवढी पण आपलं काय उपयोग नाही एवढा पण त्यांचा खरा उपयोग आपण जेवायला आहेत आणि ते द्यायला आहे की नाही ते एवढं सगळं करण्याकरता ते उपस्थित आहेत हे त्यांचं मोठं पुण्य म्हणून त्यांच्या निमित्ताने झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करायची आणि या ठिकाणी सेवेला विराम द्यायचा हा जो अभंग आहे तो ज्ञानोत्तर कालातला केवळ प्रेमलक्षणात्मक वृत्तीचा विशुद्ध स्वरूपाच्या प्रेमलक्षणात्मक स्वरूपाच्या भक्तीचा हा परिपूर्ण परमार्थाचा भाव प्रतिपादन करणारा हा अभंग आहे हा काय माणूस मेल्यावर अभंग घ्यायचा नाहीये बरं का हा जीवनमुक्तीचा अभंग आहे ज्ञानोत्तर कालातला अभंग आहे ज्या अभंगाची उंची आहे ना पारमार्थिक आहे आपल्या उंचीच्या पुढचा अभंग आहे हा अशा प्रकारच्या या अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला कुठला अभंग घ्यावा मला तुम्ही संत मायबापा अभंग घ्यावा असं वाटलं होतं पण म्हटलं नका आता या
पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याने आपण काय होत असतो, आमचे गुरुहरी मारुती सांगत असतात नेहमी, माणसाला धनवान व्हायचं झालं तर प्रयत्न करू नये ते होऊ शकत नाही, पण पुण्यवान व्हायचं झालं तर होऊ शकतो. घेता सज्जनांची नावे, तो का म्हणे पापी जाती संतांची या करू शकतो मनुष्य, नाही तर होऊ शकत नाही. आणि इथं हे पुण्य कृतज्ञता हरिभक्तपरायण श्री आमचे मित्र बाळकृष्ण महाराज अतिशय उत्तम आणि हा सगळा जमलेला परिवार त्यांच्यावर प्रेम करणारा आहे. आणि त्यामुळं आमची ही पुणेकर मंडळी ही सगळी पाषाण आहे की नाही, पाषाणवर एक गाणंच आलंय, मृदंग वाजतो आहे की नाही, मला तिथे बंचीच आठवण येते आपल्या पांडुरंग महाराज, शांताराम महाराज आहेत, पांडुरंग महाराज, ही सगळी मंडळी परिसरातली मंडळी आणि नगर जिल्ह्यातून इतक्या लांबून आलेली सगळी मंडळी, खरंच धन्यवाद द्यावे महाराज. या सगळ्या मंडळीला हे कमीच आहेत झालेली सेवा हरिभक्तपरायण सिद्धूशेठ यांच्या चरणी समर्पित करतो. 7वी पुण्यतिथी आणि या 7व्या पुण्यतिथीला हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज आणि आमचे जालिंदर महाराज भोसले हे सांगितलं तू कीर्तन सेवा कर, ठीक आहे आज्ञा म्हणून. पण मी आपलं असं सरळ असलेला माणूस त्यामुळे ध्यानात नव्हतं, त्यामुळे उशीर झाला, त्याकरता परत याचा क्षमा मागतो आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून इथंच थांबू आपण. विठोबा रुक्माई भजन होईल, लगेचच ज्ञानोबारांचं भजन होईल आणि लगेचच जे विठ्ठल होईल, चाल होणार नाही. म्हणून तर आपण सगळे म्हणलो ना, कशाला भैरवी 1 वाजेल परत कृष्णा महाराज आलेले आहेत. त्या पुढच्या सगळ्या सूचना देतील त्या आपण शांत चित्ताने कीर्तन संपल्यावर ऐकू. आणि हा परेराव महाराज, कृष्णा महाराज म्हणजे परेराव महाराज या ठिकाणी आलेले आणि झालेली सेवा सिद्धूशेठच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी आपण थांबू. जय विठ्ठल, जय गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या ते कीर्ती जगा माझी. या